हॅलो फ्रेंड्स, मी आहे मयुरी आणि स्वागत आहे तुमचं मयुरी आरजे किचनमध्ये। आजची जी स्पेशल रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे ती आहे पालकचा चिला। तर तुम्हाला जर तेच तेच खाऊन कंटाळा आला असेल आणि खूप हेल्दी आणि टेस्टी असं खाण्याची इच्छा झाली असेल तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा। या रेसिपीसाठी आपल्याला लागणार आहे ज्वारीचं पीठ, थोडा रवा, थोडं दही आणि तुमच्याकडे जे व्हेजिटेबल्स अवेलेबल असतील ते तुम्ही घेऊ शकता। आणि पालक आपल्याला यूज करायचा आहे। यामध्ये मेन इन्ग्रेडियंट आहे पालक। तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता 2 वाट्या ज्वारीचं पीठ घेतलं आहे मी। त्यासोबत आपल्याला अर्धी वाटी रवा घ्यायचा आहे। बारीक रवा तुम्ही घेऊ शकता, जाड रवा ही तुम्ही घेतला तरी काही हरकत नाही। आणि अर्धी वाटी दही घ्यायचं आहे। हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। गुठळ्या राहिल्या नाही पाहिजे बॅटर मध्ये। अशा पद्धतीने व्यवस्थित आपल्याला मिक्स करायचं आहे। थोडं थोडं पाणी घालून हळूहळू हे बॅटर रेडी करून घ्यायचं आहे। एकदम पाणी घालायचं नाही आहे यामध्ये। तर व्यवस्थित असं बॅटर रेडी करायचं आहे आपल्याला। तुम्ही कन्सिस्टन्सी व्हिडिओमध्ये बघू शकता, त्याप्रमाणे तुम्हाला कन्सिस्टन्सी ठेवायची आहे। जसं की यामध्ये रवा ॲड केला आहे तर रवा थोडा फुगतो, त्यामुळे आपल्याला हे बॅटर जे आहे ते रेस्ट करण्यासाठी थोड्या वेळासाठी ठेवून द्यायचं आहे साईडला। तर ही अशी कन्सिस्टन्सी झाल्यानंतर आपल्याला झाकण ठेवून हे बाजूला ठेवून द्यायचं आहे। आणि तोपर्यंत पुढच्या प्रोसेसला आपल्याला सुरुवात करायची आहे। पुढची प्रोसेस म्हणजे आपल्याला सगळे व्हेजिटेबल्स जे आहेत ते कट करून घ्यायचं आहे। तुमच्याकडे जर चॉपर अवेलेबल असेल तर तुम्हाला चॉपर मध्ये सुद्धा तुम्ही हे बारीक करून घेऊ शकता। मी हे चाकूनीच कट केले आहेत। तर तुम्ही बघू शकता पालक, एक कांदा, एक टोमॅटो, एक छोटा साईजचा गाजर आणि भरपूर अशी कोथिंबीर कट करून घेतली आहे। आता 15 ते 20 मिनिटांनंतर हे बॅटर जे आहे ते रेडी आहे। रवा छान त्याचा मध्ये जो टाकलेला होता तो फुगला आहे फ्रेंड्स। तर आता आपण हे जे व्हेजिटेबल्स आहेत ते सगळे बॅटर मध्ये ॲड करू शकतो। व्यवस्थित सगळे इन्ग्रेडियंट्स आपल्याला ॲड करायचे आहेत आणि हे मिश्रण पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर त्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे, थोडंसं जिरं आणि जी आलं लसूण पेस्ट असते ती आलं लसूण पेस्ट आपल्याला थोडी ॲड करायची आहे। यामध्ये तुम्ही हिरव्या मिरचीचा सुद्धा वापर करू शकता। बारीक कट करून घेतल्या तर खूप छान टेस्ट येते। पण ही जी रेसिपी आहे ती खरं तर आमच्या घरात माझ्या मुलांना खूप आवडते, त्यामुळे मी ग्रीन चिलीज जे आहेत, मिरच्या मी ॲड केल्या नाहीयेत त्यांच्यासाठी। तुम्हाला हव्या तर तुम्ही ॲड करू शकता। पुन्हा हे मिश्रण व्यवस्थित असं फेटून घ्यायचं आहे, छानपैकी मिक्स करायचं आहे। यामध्ये आपल्याला सोडा वगैरे काहीही यूज करायची गरज नाहीये फ्रेंड्स। आणि अजून एक जे सिक्रेट इन्ग्रेडियंट आहे ते, माझ्याकडे थोडा जो भात शिल्लक होता तो भात सुद्धा मी मिक्सरला थोडं पाणी घालून फिरवून यामध्ये ॲड केला आहे। यामुळे थोडा क्रिस्पीनेस येतो या चिल्यांना, एकदम असे नरम होत नाहीत। भात जर शिल्लक नसेल, राईस जर नसेल तर तुम्ही तांदळाचं पीठ थोडंसं ॲड करू शकता किंवा ते ऑप्शनल आहे, तुम्ही नाही ॲड केलं तरी काही हरकत नाही। आणि त्यानंतर आपला जो पॅन आहे त्याला थोडं असं तेलाने ग्रीस करून आपल्याला हे चिले बनवून घ्यायचे आहेत एकदम इझिली। आणि खूपच छान होतात हे चिले तयार आणि टेस्टी तर खूपच होतात फ्रेंड्स, तुम्ही बघू शकता। तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला प्लीज विसरू नका फ्रेंड्स। आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल तर प्लीज लाईक करा व्हिडिओला। अशा पद्धतीने आपल्याला हे चिले रेडी करून घ्यायचे आहेत। एका बाजूने व्यवस्थित
फ्राय झाल्यानंतर दुसऱ्या बाजूनी ते पलटी करून घ्यायचे आहेत आणि दुसऱ्या बाजूनी सुद्धा शेकून घ्यायचे आहेत व्यवस्थित असं तेल यूज करून. त्यांना कलर सुद्धा खूपच सुंदर येतो फ्रेंड्स, तुम्ही बघू शकता. तर नक्की ट्राय करा ही रेसिपी, अशा पद्धतीने रेडी करा आणि एन्जॉय करा पालक चिला. खूपच पौष्टिक, खूपच टेस्टी आणि घरात कोणीही खाऊ शकतं अशी ही रेसिपी आहे फ्रेंड्स. तर तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला कमेंट्स करून नक्की कळवा कशी झाली होती ते. हे बघा, तुम्ही बघू शकता खूपच छान तयार होतात ते, दिसायलाही सुंदर दिसतात आणि टेस्टला तर तुम्ही विचारूच नका. तुम्ही नक्की बनवून खाऊन बघा आणि मला नक्की कळवा. दही सोबत तुम्ही सर्व करू शकता ही डिश, किंवा तुमच्या आवडत्या चटणी सोबत सुद्धा तुम्ही हे खाऊ शकता फ्रेंड्स. आणि तुमच्या घरात जर लहान मुलं असतील तर लहान मुलं बरेच वेळेस भाज्या खायला कंटाळा करतात. आपण जर भाजी चपाती दिली त्यांना तर ते खात नाहीत. त्यामुळे तुम्ही ही डिश त्यांना नक्की बनवून खायला द्या, ते नक्की आवडीने खातील. Thanks for watching guys. Take care. Bye bye.